ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुन आणि सायली मधुभाऊंच्या रक्षणासाठी ती मधुभाऊंना जानकीकडे सोपवून जातात। त्यामुळे मधुभाऊच्या रक्षणाची काळजी जानकीकडे असते आणि सायली पण जानकीला वारंवार कॉल करते आणि बोलते की मधुभाऊ तिकडे सेफ आहेत ना। आणि तेव्हा जानकी बोलते मधुभाऊ इथे, तू काळजी करू नको, मधुभाऊ इथे सेफ आहेत। आणि ती फोन ठेवते आणि मधुभाऊना बघायला जाते। पण ती मधुभाऊने इकडे तिकडे बघते तर तिला समजत नाही मधुभाऊ गेले कुठे। पण मधुभाऊ खूप कंटाळलेले असतात, एका खोलीत राहून ते खूप कंटाळलेले असतात। तेव्हा मधुभाऊ बोलतात मी फेरफटका मारतो, त्यासाठी ते बाहेर निघालेले असतात। पण फेरफटका मारता मारता त्यांच्या डोक्यात विचार येतो की हा महिपत माझ्या जीवावर का बेतलाय, कारण की मी कोणाचं वाईट केलं नाही। तेव्हा तिथे महिपत आणि सयाजी दारू पीत बाहेर बसलेले असतात आणि दोघेही गप्पा मारत असतात। तेव्हा महिपत त्या सयाजीला बोलतो की हा म्हातारा गेला कुठे, त्या मध्याला शोधायचं आणि त्याला मारायचं आहे। आणि माझ्या मुलीचे जे हाल झाले ते मी त्या मध्याला मारूनच शांत बसू शकतो। आज रस्त्यावर जानकी मधुभाऊना थांबवते आणि बोलते तुम्ही काय करता, सायलीने मला तुमच्या जबाबदारी सोपवलेली आहे, तुमची जबाबदारी सोपवलेली आहे आणि तुम्ही घरातून जाऊ नका। मी तुम्हाला सांगितलं होतं ना, बाहेर तो महिपत आणि सयाजी तुमच्या जीवावर उठलाय आणि जोपर्यंत तुम्हाला कुठे हलवत नाही तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका। तेव्हा तिथे बाजूला महिपत आणि तो सयाजी दोघं दारू पित असतात आणि तेव्हा महिपत त्याला बोलतो की हा मधुकर गेलाय कुठे, कारण की त्याला मला या होळीमध्ये रंगाशी नाही ते मधुभाऊच्या रक्ताशी होळी खेळायची आहे। इथे जानकी सायलीला सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगते। तेव्हा सायली बोलते वेळेवर तू जानकी तिकडे पोहोचलीस आणि भरपूर मोठा अनर्थ टळला आणि त्या महिपतला मधुकर रस्त्यावर दिसले तर त्यांनी काय केलं असतं ते बघायला नको। तेव्हा सायली जानकीला बोलते मी येऊ काय तिकडे, मला मधुभाऊची काळजी वाटते। तेव्हा जानकी बोलते तू येऊ नको, त्या महिपत आणि सयाजीने मधुभाऊना पाहिलं नाही आणि ती बोलते मी मधुभाऊना फोन देतो, तू मधुभाऊशी बोल, तुला बरं वाटेल। तेव्हा सायली मधुकरना बोलते की तुम्ही कुठे गेलात, आम्ही सांगितल्याशिवाय कुठे जाऊ नका। तेव्हा मधुभाऊ बोलते तुम्ही सांगितल्याशिवाय मी कुठे जाणार नाही। इकडे महिपतला कसं पण करून मधुभाऊला पकडून त्याचा काटा काढायचा असतो। दुसऱ्या दिवशी होळीमध्ये इथे सुभेदार घरातली सगळी मंडळी होळी खेळत असतात। तेव्हा अर्जुन, चेतन, अश्विन, प्रिया आणि पूर्ण सुभेदार कुटुंब होळी खेळत असतात आणि ती होळी खेळण्यासाठी मधुभाऊ तिथे आलेले असतात। हे सगळे होळी खेळत असतात तेव्हा प्रियाचं लक्ष हे अश्विनकडे असतं आणि प्रिया त्याला त्याच्या जाळ्यामध्ये अडकवायला पाहत असते आणि ते प्रिया ही अश्विनवर डोळे टाकायचा प्रयत्न करत असते। तेव्हा अर्जुन आणि सायलीला महत्वाचे असतात ते मधुभाऊ, कारण की हा महिपत कधी पण गुंडांना पाठवून मधुभाऊला मारण्याचा प्रयत्न करू शकतात। तेव्हा इथे सगळे सुभेदार कुटुंब उत्साहाने होळी खेळत असतात आणि एकमेकावर रंगाचा उधळण करत असतात आणि ते सायली अर्जुन दोघंही होळी खेळत असतात। पण त्याच टायमाला महिपतच्या गुंडाची एंट्री होत्या। पण त्याच वेळेला अर्जुन आणि चेतन हे मधुभाऊची काळजी घेण्यासाठी सज्ज झाले असतात आणि त्या गुंडांना आणि दोघंही गुंडांना दे करून त्यांना तिकडनं पळून लावतात आणि हे होत असताना मधुभाऊ तिकडे लांब उभे असतात आणि जानकी आणि सायली त्यांची काळजी घेत असतात। इथे अर्जुन आणि चेतन गुंडांना भेटेल त्या वस्तूने मारत असतात। पण त्याच वेळेला एका गुंडाच्या हातात बंदूक असल्यामुळे तो मधुभाऊच्या दिशेने बंदूक ताणतो। तेवढ्यात सगळे घाबरतात आणि तो त्यापूर्वी हवेत गोळीबार करतो आणि सगळे अजूनच घाबरतात। तेव्हा मधुकर लांब उभा असतो आणि महिपतने त्या गुंडाला सांगितलं असतं काय पण करून त्या मध्याला सोडायचं नसतं आणि तो मेलेला हवा असं सांगून त्याच्या हातात पिस्तूल देऊन त्याला तिकडे पाठवलेला असतं आणि तेवढ्यात तो गुंड मधुभाऊना गोळी झाडणार तेवढ्यात तिथे जानकी समोर येते आणि जानकी मध्ये आल्यामुळे ती गोळी त्या जानकीला लागते आणि त्याच टायमाला सगळे जानकीच्या नावाने मोठ्याने ओरडू लागतात। पण मधुभाऊला वाचवायला जात असताना जानकीला गोळी लागली असते आणि आता पुढे जानकीचं काय होणार आणि सगळे जानकीला कसं वाचवणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे।